नमस्कार. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. जय श्री कृष्ण. आपण आता सुरू करूया. आज आपण सकाळी पूजाताईंची अटॅचमेंट झालेली आहे. अशी प्रत्येकाची अटॅचमेंट रोज अजून दोघी तिघी जणी आहेत त्यांची अटॅचमेंट होऊन जाईल. तर आज आपण काय बघणार आहे? तर आज आपल्याला पहिली गोष्ट करायची आहे की आता तुम्ही तयार झालेले आहात. आता तुम्ही दुसऱ्यांना अटॅचमेंट देऊ शकता. सकाळच्या अटॅचमेंट मध्ये ज्यांना कुणाला अनुभव आलेला आहे किंवा एखाद्याला फिलिंग होतं अंगावर, कधी व्हायब्रेशन जाणवतात, कधी चक्रांमध्ये काहीतरी असं टिकलिंग सारखं म्हणजे काहीतरी असं स्पंदनं जाणवतात, असं जाणवतं. पण कधी कधी आपल्याला नाही जाणवत. ते होत नाही. आपले काही काही कार्मिक घटक त्याच्या आड येत असतात. कधी कधी आपली चक्र आपण काम किती करतो ह्याच्यावर पण बरंचसं डिपेंड राहतं. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही काम करायला सुरुवात करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली अनुभव यायला सुरू होतील. तर आता काय करायचंय? तर तुम्हाला ज्यांना ज्यांना रेकी येते त्यांनी चौकुरे यूज करून सगळे सिम्बल्स टाकून रोज स्वतःचं वॉटर चार्ज करायला सुरू करायचंय. पहिली गोष्ट, तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस जर का निघून जावे असं वाटत असतील तर तुम्हाला रोज पाणी चार्ज करून प्यायचं आहे. त्याच्यामध्ये डॉलर टाका, युरो टाका, सगळे सिम्बल्स टाका. पहिला चौकुरे टाकायचा, सेहेकी टाकायचा, कारण तुम्ही ह्याचे रेकीचे साधक आहात. तर जे नसतील तरी ईश्वर गुरूंना आठवण करायची आणि सगळे सिम्बॉल टाकायला सुरू करायचे. तर तुम्ही काय कराल? चौकुरे टाकाल, सेहेकी टाकाल, डॉलर, हे सगळे सिम्बल्स तुम्ही पाण्यावर टाकाल आणि मग तुम्ही ते पाणी ग्रहण कराल आणि त्याला अफर्मेशन द्याल की हे पाणी पिल्याने माझ्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊन माझ्याकडे पैशाचा किंवा माझ्या आयुष्यातल्या पैशाच्या संदर्भातल्या सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत आणि मी खूप खुश आहे. हे पाणी मला, आणि जर तुम्हाला स्वास्थ्य संबंधात सांगायचंय तसंही सांगू शकता. त्याचा काही संबंध नाहीये. तुम्हाला कोणत्याही, तुम्हाला जी अडचण दूर करायची त्या संदर्भातलं अफर्मेशन तयार करायचं आणि सुरू करायचं. नंतर आता आपण सगळे एक एक सिम्बल बघणार आहे, कारण मी शेवटी मेडिटेशन घेणार आहे. आपण एक एक सिम्बल बघणार आहोत आणि ते सिम्बल तुम्ही वहीवर नाही ड्रॉ करायचे. तर मी तुम्हाला इथे काढून दाखवेल खाली, तुम्ही ते हवेमध्ये ड्रॉ करायचे. कारण तुम्हाला ते हवेमध्ये ड्रॉ करता आले पाहिजेत. तर तुम्हाला काय करायचं, एक तर तुम्ही ही दोन बोटं वापरून काढू शकता. डॉलर काढायचा आहे तर असा करून डॉलर 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 काढू शकता. तुम्हाला दोन बोटांनी शक्य नसेल, तुम्ही पाच बोटांनी यूज करा. डॉलर 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 काढू शकता. त्या आणि त्याला 3 वेळा म्हणायचंय डॉलर डॉलर डॉलर. असे सगळे सिम्बॉल जेवढे केवढे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत, आता ग्रँड मास्टरचे हे सिम्बॉल तुमचे झालेले आहेत. हे सगळे सिम्बॉल्स आपण आता काढणार आहोत. ओके. सगळी चिन्ह काढून बघायची आहेत. तर मी हे करतेय, कॅमेरा फक्त बदलते, तर तुम्ही ते बघून तुम्हाला हवेत काढायचं प्रॅक्टिस करायचंय. ओके. तुम्हाला माझी वही दिसतीये. ठीक आहे. तर आता पहिला सिम्बॉल आपण शिकला, डॉलर. आणि तो सिम्बॉल तुम्ही 3 वेळा काढा. ठीक आहे. डॉलर काढताना तुम्ही कसा काढणार आहे? एस काढायचा आहे, मधून रे सोडायची आहे. डॉलर 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 हाताने काढून बघा. एस राईट साइडला, राईट साइड करून सुरू होतो. डॉलर डॉलर डॉलर. दुसरा आहे रुपीजचा. ओके. आता रुपीज काढा. रुपीज रुपीज रुपीज. ओके. नंतर तुम्ही काढणार आहात युरो. ओके. युरो झाला. आता येतो सिम्बॉल मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉलला पूर्ण वर्तुळ काढायचं, मधून एक रेष ओढायची. मॅनिफेस्टेशन दिसतोय का बघा. आणि हा सिम्बल आपण अफर्मेशन दिली किंवा ज्या वेळेला आपण ध्यानात बसतो आणि आपल्याला जे काही हवं ते पाहतो त्यावेळेला तुम्हाला हा सिम्बॉल काढून मग तुम्हाला अफर्मेशन बोलायचंय.
नंतरचा सिम्बल आपण बघितला, काल बघितलेल्या सिम्बॉल्स मध्ये डॉलर झाला, मॅनिफेस्टेशन झाला, पिरॅमिड. पिरॅमिड इमॅजिन करा, डोळे बंद करा आणि पिरॅमिड, गोल्डन पिरॅमिड इमॅजिन करा. आपण हे लेवल सेकंडला शिकलेलो आहोत. हा कसा वापरायचा आपण नंतर बघणार आहे. तुम्हाला आता फक्त सिम्बल्स इमॅजिन करायचे. इमॅजिन करा की तुमच्या डोक्यावर जिथं सहस्त्रार चक्र आहे तिथे तो गोल्डन पिरॅमिड आहे. त्याचा कलर पहा, तुम्हाला दिसतोय का? सोनेरी रंग. जर तो पिरॅमिड पर्पल कलरचा झाला तर तुम्हाला पर्पल कलर दिसतोय का? पांढऱ्या रंगाचा झाला तर पांढरा रंग दिसतोय का? हिरव्या रंगाचा झाला तर हिरवा रंग दिसतोय का? सगळे रंग दिसतात का बघा. ठीक आहे. आता पुढचा सिंबल आपण काल बघितला तो तुम्ही ऍफर्मेशनचा सिंबल. एकच मिनिट. हाच बघितला ना? एक मिनिट मी ओपन करून ठेवते, राहायला नसते. बोल. ओके, नाही, पहिला आपण बघितला तो क्लिअरिंगचा सिम्बॉल बघितलेला. हा आहे हो. ऍफर्मेशन सिम्बॉल. ह्याला तो काल हाच होता. हा, दोन दोन लाईन. गोल काढायचे आणि रेषा दोन मारायच्या आहेत. म्हणजे तुम्ही 8 काढताना, हा आपण डॉलर काढला तर ह्याचे फक्त 2 सर्कल असे जोडले गेलेले आहेत आणि इथून मधून 2 रेषा काढलेल्या आहेत. ऍफर्मेशन सिम्बल. ठीक आहे. दोन. येस. नंतरचा आपण बघतोय क्लिअरिंग. क्लिअरिंग सिम्बल हा रेकी लेवल, मास्टर लेवलला शिकवला जातो, म्हणजे ग्रँड मास्टरला शिकवला जातो. एनर्जी क्लिअर करण्यासाठी आपली जी काही निगेटिव्हिटी आहे ती क्लिअर केली जाते. 2 अपोजिट सी काढायचे, 2 हाफ सर्कल काढायचे आणि मध्ये तुम्हाला माइंड, बॉडी आणि माइंड. चक्र. माइंड, बॉडी आणि शरीर. माइंड, बरोबर आहे. माइंड, बॉडी आणि आपली 7 चक्र, अशा 3 रेषा काढायच्या आहेत. मन, शरीर आणि आत्मा. ठीक. मन, शरीर आणि आत्मा. हम्म. ह्या 3 रेषा काढायच्या आहेत. हा झाला क्लिअरिंगचा सिम्बॉल. क्लिअरिंगचा सिम्बॉल लक्षात ठेवायचा आहे, कारण ज्यावेळेला मी तुमचं मेडिटेशन घेईल त्यावेळेला मी तुम्हाला क्लिअरिंगचा सिम्बॉल इमॅजिन करायला सांगणार आहे. हम्म. आता नंतर हा परत एकदा काढते बघा. मी काळं ह्यासाठी वापरले की तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तुम्ही काळ्यानं नाही काढायचं, तुम्ही फक्त हवेमध्ये काढायचे. आता याच्यानंतर ग्रँड मास्टरचा सिम्बल आहे ऍट. आपण ऍट वापरतो ना त्याच्यामध्ये, स्प्रिंगचा सिम्बल. एक मिनिट, हा हा हा. स्क्रीन शेअर करते. असा. एकच मिनिट. तो सिम्बल इमॅजिन करा, इमॅजिन. ओके. तुम्हाला स्क्रीन दिसतीये? हो. ओके. हा, हा सिम्बल, हा इमॅजिन. हम्म. डोळे बंद करायचे आणि तो सिम्बल इमॅजिन करा.
हा सिंबल फक्त इमॅजिन करायला खूप इझी आहे, पण हा आपण तेवढ्या परफेक्ट काढू नाही शकत. तर आपण हा फक्त इमॅजिन करायचा आहे, कारण हा आपल्याला मनी मॅग्नेट करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हम्म. त्यामुळे हा सिंबल फक्त आपण काय करायचा आहे, इमॅजिन करायचा. आता हा आहे वसुधा. वसुधा काढताना काल आपल्याला त्यातला 7 नंबर सापडलेला नव्हता. आता आता बघा, हो. हा मात्र तुम्ही वहीवर काढून घेऊ शकता. ओके, वहीवर काढून घेऊ शकता सिंबल. दिसतोय का तुम्हाला? हा, एक, दोन, अधिक काढला, प्लस काढला, तीन. तिथं तिथंच तिथं स्ट्रोक चुकीचे आहेत हा. मी ते बदलते नंतर, तुम्ही त्याप्रमाणे. चार, पाच, सहा. मी राईट साईडनं सुरू केलंय, तुम्हालाही राईट साईडनं सुरू करायचंय. मग सात, आठ, नऊ, दहा. आणि मग सर्कल काढायचे. राईट साईडनं काढायला सुरू करा. आला लक्षात? हम्म. आता काढून बघा, हवेमध्ये काढता येतो का? ही इमेज थोडीशी चुकली आहे, मी मी ती नंतर चेंज करेन. प्रयत्न करा, नंतर प्रॅक्टिस होईल. डोळ्यासमोर येतोय का बघा. हो. ज्यावेळेला वसुधा सिंबल आपण म्हणतो, त्यावेळेला तो सिंबल डोळ्यासमोर आला तरी तुम्हाला वास आहे. पूर्ण सिंबल तुमच्या डोळ्यासमोर येऊ दे. ज्या वेळेला तुम्हाला स्टुडंटला शिकवायची वेळ येईल, त्याच वेळेला तुम्हाला त्याचे स्ट्रोक बघावे लागणार आहे. ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता घरी नंतर. येस. तेही सगळे सिम्बल्स काढायची गरज नसते. नुसते डोळे बंद करून ते आपल्या ऊर्जांशी कनेक्ट आहे तेवढं इमॅजिन केलं तरी बास आहे. आता हे आहेत अबंडन्सचे सिम्बॉल, हे आहेत झिपू सिम्बॉल्स. तर हे काढत असताना हे बऱ्यापैकी तुम्ही रेकीमध्ये पण बघितलेलं असेल. हो. हा असा काढून, हा असा काढून, हा असा जातो, आणि मग हे तीन ह्या खालून वर तीन रेषा द्यायच्या. पुढचा अबॅन्डन्सचा काढत असताना मी काल पण तुम्हाला दाखवलेला होता. अबॅन्डन्सचा काढताना ए काढा आणि 3 वेळा त्याला रोटेट करायचे, कर्व्स द्यायचे. हाताने काढा, हे पण तुम्हाला हिलिंग साठी युज होणार आहेत. हाताने काढून बघा, हे सरळ सरळ असं का हाताने काढून बघा. आणि त्याला काय म्हणायचं हे पण मनात, म्हणजे तो अबॅन्डन्सचा सिम्बॉल आहे तर तो डोळ्यासमोर आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे, क्लिअरिंगचा कोणता आहे, अबॅन्डन्सचा कोणता आहे, कोणता वापरायचा आहे. हम्म. हा सिम्बल तुम्हाला मॅनिफेस्टेशनसाठी उपयोग करणार आहे. तुम्हाला वेल्थ आणि तुमच्या आयुष्यातल्या पैशाच्या संदर्भातल्या आर्थिक ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी ही चिन्ह मदत करतात. हे झिबू सिम्बल्स तुम्हाला मदत करतात. ओके, तेवढे बरं. स्ट्रोक आले, जमलं? हो.
ओके. आता एक हा राहिलाय फक्त. हा ग्रॅटिट्यूडचा सिम्बॉल आहे. हा तुम्हाला ज्या हम्म. वेळेला कुणाची खरोखर कुणाबद्दल आभार मानायचे आहेत आणि काहीतरी राहिलंय असं ज्या वेळेला आपल्याला असं होतं की मी तुम्हाला एक स्टोरी सांग, पहिला सिम्बॉल काढूया मग त्याचं हे सांगते. पहिला ह्याचे काय करायचे, सर्कल काढून घ्यायचा. सर्कल काढायचा. हा पूर्ण असा सर्कल दिसतोय ना, हा असा सर्कल हम्म. काढा. आणि त्याला खाली हुक सारखी टेल करायची आणि तिथे 3 डॉट द्यायचे. हे पूर्ण सर्कल काढा आणि इथे हुक काढायचा, 3 डॉट. हा फायनान्शियल ब्लेसिंग साठी वापरला जातो. जास्तीत जास्त समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करण्यात केली जाते ह्या सिम्बलमुळं. हम्म. ते बरोबर आहे तुम्ही. हो हो. तुम्हाला परत ते रोज करावंच लागणार आहे. थोडंसं प्रॅक्टिस होईपर्यंत करावं लागेल, नंतर होऊन जाईल. आला सर्कल व्यवस्थित काढता आलं, सरळ गोल काढायचा. हो. फक्त आपण काय करतो, आपण तो कुठे जायचं एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर मग तुम्ही असा हम्म. काढला तर उपयोगाचा नाही. तो सर्कल व्यवस्थित. आता हा सर्कल आहे, हा तुम्हाला अँटी क्लॉकवाईज काढायला लागतो. हा हा. असा नाहीये सर्कल. बघितलं का नाही. हो. तुम्ही, तो सर्कल हो. उलट. आणि मग त्याच्यामध्ये खाली हुक काढून त्याला 3 डॉट द्यायचे. कारण तो ग्रॅटिट्यूड साठी आहे. तुम्ही आपण ज्या वेळेला दुसऱ्याच्या बाबतीत ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, आभार मानतो, दुसऱ्याचे थँक्यू म्हणतो, त्यावेळेला हम्म. आपल्या अर्ध्याच्या वर अडचणी त्याच्यातच कमी व्हायला सुरुवात होतात. म्हणून हा सिम्बल आहे. हम्म. ज्या वेळेला तुम्हाला खरोखर कुणाबद्दल तरी आभार व्यक्त करायचे आहेत. आता मी काल तुम्हाला एक स्टेफनी ब्रेलचं सांगितलेलं होतं. त्यांनी त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्यांनी खूप साऱ्या पावत्या गोळा करून ठेवलेल्या होत्या, की जी कागद गोळा करून ठेवलेली, मला ह्याचं देणं द्यायचंय, त्याचं देणं द्यायचंय. पण त्या व्यक्ती काही त्यांना भेटत नव्हत्या. पण त्यांच्या मनाला ती हुरहुर लागून होती की नाही, मी ह्याचे पैसे दिले नाहीत, मी त्याचे पैसे दिले नाहीत, मग मी आता त्यामुळं मी आजारी पडलीये, त्यामुळं मला जो त्रास होतोय ते त्या कार्मिक बंधनांच्या मुळे आहे. मग हे ज्या वेळेला तुम्हाला नील करायचंय, ज्या वेळेला तुम्हाला ते डस्टबिन मध्ये टाकायचंय, डोक्यातून काढून टाकायचंय, त्यावेळेला हा सिम्बल काढायचा. जसा तुम्ही रेकीमध्ये झोनर वापरला जातो त्याप्रमाणे हा वापरायचा. सरळ तो सिम्बल ड्रॉ करायचा आणि सगळ्यांना थँक्यू म्हणून टाकायचं, जेवढे कुणाला थँक्यू म्हणायचं राहिलं असेल. असा हा ग्रॅटिट्यूडचा सिम्बल आहे. तर हे आहेत सिम्बल आज आज आपण बघितले. आता ह्या सिम्बल्सला धरून आज मी तुमचं फक्त क्लिअरिंगचं मेडिटेशन घेणार आहे, की जे तुम्हाला सगळे सिम्बल्स तुमच्या डोळ्यासमोर येतील आणि आपण आपले फक्त कार्मिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण क्लिअर करू. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला अट्युनमेंट प्रोसेस कशी, दुसऱ्याला अट्युनमेंट द्यायची कशी, आपली ऍडव्हर्टाईज कशी करायची, आपले ग्रुप्स कसे बनवायचे आणि आपण कुणाकुणापर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही 1-to-1 सेशन जरी घेतलं तरी तुम्ही ते कसं घेऊ शकता, हे आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघणार आहे. हा आठवड्याचा 3 दिवसाचा क्लास, आज तिसरा दिवस आहे. आज पूजा मॅडमची अटेंडमेंट झालेली आहे. शुभांगी मॅडम, तुमची अटेंडमेंट गुरुवारी सकाळी असेल. तुम्ही चालतंय का नाही हो तुला चालेल. हो हो चालेल. मला हा, मग गुरुवारी सकाळी तुमची अटेंडमेंट घेऊ. तर तुम्ही हे सिम्बल दुसऱ्याला देऊ शकता. आणि पहिल्यांदा तुम्हाला स्वतःवर 21 दिवस काम करायचंय, हे लक्षात घ्या. तुम्ही ऑलरेडी रेकीचे साधक आहात म्हणून मी तुम्हाला 21 दिवस सांगते, पण 21 दिवस तुम्हाला गोल्डन ट्री इमॅजिन करायचा आहे, त्याच्यामध्ये सगळे सिम्बल्स इमॅजिन करायचे. त्याच्यानंतर तो गोल्डन ट्री इमॅजिन करून झाल्यानंतर तुम्हाला काय काय हवंय, तुमच्या काय काय कामं अडकली आहेत, एखाद्याकडून पैसे येत असतील तर ते पैसे येत आहेत हे तुम्हाला इमॅजिन करायचं. हम्म.
एखाद्याकडला तुम्ही काहीतरी तुमचा एक प्रॉडक्ट आहे आणि तो तो विकायचा आहे तुम्हाला, तर तुम्हाला त्याच ट्री मध्ये तुम्ही बसलेले आहात. सगळे तुम्हाला सिम्बल्स दिसत आहेत. त्याच्यात मॅनिफेस्टेशनचा सिम्बल बघायचा आपण, आणि आपण अशी इच्छा करायची की हे सगळं माझ्याकडे येत आहे, किंवा माझ्या शॉपमध्ये खूप सारे ग्राहक येत आहेत आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्यातून प्रॉफिट मिळालेलं आहे. मिळत आहे म्हणायचं नाही. माझ्याकडे प्रॉफिट येत आहे, मिळालेलं माझ्याकडे प्रॉफिट प्रॉफिट अट्रॅक्ट व्हायला लागलंय. मला त्याच्यातून खूप सारं प्रॉफिट होत आहे आणि मी खूप खुश आहे. शेवटी तुम्हाला काय म्हणायचंय की त्या पैसे येण्यानं तुम्हाला काय मिळणार आहे? आनंद मिळणार आहे. आनंद. तुम्हाला सुख मिळणार आहे, तुमच्या आयुष्यात समृद्धी येणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय? माझ्याकडे प्रचूर मात्रामध्ये धन येत आहे, मला आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त धन माझ्याकडे येत आहे, हे इमॅजिन करायचंय त्या गोल्डन ट्रीच्या खाली बसून. आणि दिवसभरामध्ये एकही निगेटिव्ह विचार करायचा नाहीये. पहिल्यांदा आपण ऍज ए टीचर म्हणून आपल्या स्वतःला काय ट्रेन करायचं असेल, तर आपल्या मनाला किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एकही निगेटिव्ह विचार येऊ द्यायचा नाही. हे पहिलं काम करायचं. आणि जर का तुम्हाला तुमच्या मनामध्ये, तुम्ही तुमच्या मनाचा अभ्यास करायचा आहे, जर का तुमच्या मनामध्ये कधी पण एक सुद्धा निगेटिव्ह विचार येत असेल, की समजा तुम्ही रोज हिलिंग करताय, रोज तुम्ही डॉलर सिम्बॉल टाकताय तुमच्या पेनवर, तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवर, तर तुम्हाला तरी सुद्धा रिझल्ट येत नाहीये, तर तुम्ही आतल्या तुमच्या मनाला विचारायचंय की माझं काय चुकतंय. हम्म. मेडिटेशनला बसायचं, सकाळी आपल्या मनाला विचारायचं की माझं काय चुकतंय की मला हे हे मिळत नाही. तर तुमचं मन तुम्हाला उत्तर देईल, किंवा तुम्हाला तुमचे एंजल्स, तुमची दिव्य रेकी शक्ती, जी आपण जिला आई म्हणतो, ती तुम्हाला उत्तर देईल की तुमचं काय चुकतंय. तुमचं सबकॉन्शियस माइंडनं एक जरी शंका घेतली की नाही मला म्हणजे माझ्याकडं ना माझं हे काम होईल का नाही, मला शंकाच आहे की माझ्याकडे इतके ग्राहक कसे येतील, शक्य नाहीये. हे जर तुम्ही शंका तुमच्या आतल्या सुप्त मनामध्ये हे जर स्टोअर्ड असेल, हा विचार असेल, तर तुम्ही वरून कितीही मेडिटेशन केलं तर तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत. आणि जर का तुमच्या कार्मिक बंधनामुळे तुम्हाला रिझल्ट येत नसतील, तर तुम्ही ज्यावेळेला मेडिटेशनला बसता त्यावेळेला तुमची कार्मिक बंधनं जशी जशी क्लिअर होत जातील, तसं तसं तुम्हाला वेगवेगळे मार्ग खुले व्हायला सुरुवात होतील. आणि तुम्हाला त्या मेडिटेशनमध्ये तुम्हाला काहीतरी असा क्ल्यू मिळेल की तुम्ही हे काम केलं तर तुमच्याकडे समृद्धी येतील. Yes. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. पहिल्यांदा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करायचं, कारण आपण टीचर म्हणून काम करणार आहे. उद्या आपण जर का बरोबर. तुम्ही दुसऱ्याला शिकवायला लागलात, किंवा तुम्ही 4 हिलिंग केले, मोठे मोठे हिलिंग घेतले, तुम्ही दुसऱ्याला गाईड केलं, तुम्ही दुसऱ्याला अफर्मेशन कशा लिहायच्या हे सांगितलं, एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला दुःख घेऊन स्वतःचं की मला किती दिवस झालं माझे पैसे अडकलेत आणि मला मिळत नाहीये, तुम्ही त्याला गाईड केलं, तर प्रत्येक वेळेला आभार मानायला विसरायचं नाहीये. दिव्य रेकी शक्तीचे, एंजल्सचे, तुम्ही ज्या ज्या एनर्जीजनं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करताय त्या एनर्जीचे आभार माना. हम्म. कारण आज त्या एनर्जीमुळं आपण एक चॅनल म्हणून काम करतोय. नाहीतर प्रत्येक वेळेला जर आपल्या मनात असा विचार आला, नाही नाही सगळं मी केलंय, ज्या वेळेला तो विचार आपल्या मनात येईल त्या दिवशी आपल्या एनर्जीज काम करणार नाहीत. कारण तिथे अहंकार आला, तिथं मी पण आला. जे काही आहे ते त्याच्यामुळं आहे. सो प्रत्येक वेळेला त्यांचे आभार माना, की दिव्य रेकी शक्तीचे आभार, एंजल्सचे आभार. बघा, कधी जर तुम्ही हे करत असाल ना, त्यांना वारंवार त्यांना इन्व्होक करत असाल, वारंवार त्यांना बोलवत असाल, त्यांचे आभार मानत असाल, त्यांच्याशी तेवढ्याच आदरानं मनात तुमच्या भावना असेल, जरा सुद्धा तुमच्याकडे अहंकार नसेल, तुम्ही बाळाप्रमाणे जर का तुम्ही इनोसंट असाल ना, तुमचं एखादी गोष्ट चुकली, समजा सिम्बॉलचा स्ट्रोक तुमचा असा काढायच्या ऐवजी उलटा काढला तुम्ही आणि चोकुरे 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 म्हणलं, तरी सुद्धा तुमचं चोकुरे काम करणार का? तर तुम्ही बेबीसारखं इनोसंट आहात. पण जर का तुमच्या मनात अहंकार असेल, तर तुमच्या चांगल्या भावनाही काम करणार नाहीत आणि काहीच नाही काम करणार. सो मनात शंका ठेवू नका. लहान मुलाप्रमाणे इनोसंट राहा आणि ह्या ऊर्जेचा वापर करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉस्पेरिटीला, समृद्धीला आकर्षित करा. हे तितकंच महत्वाचं आहे.
तर तुम्हाला वेगवेगळे मार्ग मिळतील. कधी कधी सुचत नाहीत काही काही गोष्टी आपल्या आपल्या कार्मिक जे काही आपलं मागच्या जन्मीचं असेल त्याच्यामुळं, पण ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल. ओके. चला, डोळे बंद करायचे, पाणी पिऊन घ्या एक ग्लासभर. मी पण पाणी पिऊन घेते. मेडिटेशनला बसायचंय. चला, पाणी पिलं. डोळे बंद, पाठीचं कणं ताठ. श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय. 5 श्वास बघायचे आहेत. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास बघायचा आहे. येणारा श्वास एक दिव्य ऊर्जा घेऊन तुमच्या शरीरात प्रवेश करतोय आणि जाणारा श्वास तितकीच नकारात्मकता घेऊन शरीरातून बाहेर जातोय. नाकावाटे तो बाहेर सोडला जातो. ती सर्व निगेटिव्हिटी आपल्या उच्छ्वासाद्वारे बाहेर सोडली जाते. पूर्ण लक्ष श्वासावर. तुमचे श्वास बघा. प्रयत्न करा की जर एखादा विचार आला तर त्याला तिथंच थांबवायचंय, त्याच्याकडे द्रष्ट्याप्रमाणे बघायचंय आणि आपल्या श्वासाकडे यायचं. जास्तीत जास्त श्वासावर लक्ष द्यायचा प्रयत्न करा. शरीरामध्ये येणारा श्वास जो पॉझिटिव्हिटी घेऊन येतोय तो नाकाच्या नाकपुड्यांजवळ जाणवतोय. त्याच्यावर स्थिर व्हायचा प्रयत्न करा. मनाला स्थिर करा नाकाच्या नाकपुड्यांवर. मन स्थिर होईल. जसा जसा श्वास संथ होईल तसं मन सुद्धा स्थिर होत आहे, शांत होत आहे. आता आपण आपलं लक्ष सहस्त्रार चक्राकडे घेऊन जाणार आहोत. सहस्त्रार चक्राकडे पहा. आकाशातून येणारा एक प्रकाश आपल्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि त्या सहस्त्रार चक्रामधली त्याच्या आजूबाजूची प्रत्येक अवयवातली जी काही निगेटिव्हिटी असेल ती घेऊन तो पुढे प्रवास करत आहे. पुढे तो आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करत आहे. तो दिव्य पांढरा प्रकाश आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करून तुमचे डोळे, डोळ्याच्या जवळचे सर्व स्नायू, आपली सगळ्या प्रकारची डोळ्याच्या आजूबाजूला असणारी सर्व प्रकारची हाडे, सर्व स्नायू, कान, डोक्याचा मागचा भाग, ह्या सर्व भागामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व तो प्रकाश स्वतःमध्ये ओढून घेत आहे. स्वतःमध्ये ओढून घेऊन तो पुढे प्रवास करत आहे विशुद्धी चक्राकडे.
विशुद्धी चक्राच्या आजूबाजूची सर्व निगेटिव्हिटी तो गोळा करत आहे, तो स्वतःमध्ये शोषून घेत आहे आणि तो चक्राकडे प्रवास करत आहे. आपलं हृदय, फुफ्फुसे आणि त्याच्या आजूबाजूची सर्व स्नायू, सर्व हाडे यामध्ये तो प्रकाश पसरतोय आणि तो प्रकाश त्यातली सगळी निगेटिव्हिटी काढून घेत आहे. सर्व निगेटिव्हिटी काढून घेत आहे आणि तो प्रकाश ती सर्व निगेटिव्हिटी गोळा करून पुढे मणिपूर चक्राकडे प्रवास करतो. सर्व नकारात्मकता, सर्व निगेटिव्ह विचार तो प्रकाश शोषून घेतोय. सर्व वेदना तो प्रकाश शोषून घेतोय. मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करून मणिपूर चक्राच्या आजूबाजूच्या स्नायूंमधून, अवयवांमधून तो निगेटिव्हिटी गोळा करत आहे. ती सर्व निगेटिव्हिटी, ते सर्व सफरिंग घेऊन तो पुढे प्रवास करतोय स्वादिष्ठान चक्राकडे. स्वादिष्ठान चक्राचे आजूबाजूचे अवयव आणि साधे स्वादिष्ठान चक्रामधली नकारात्मकता सर्व तो प्रकाश शोषून घेतोय, शोषून घेतोय, शोषून घेतोय. आता तो जातोय मूलाधार चक्राकडे आणि मूलाधार चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल, आपल्या पायांमध्ये जे काही वेदना असतील, सफरिंग असेल, काही हाडांचे दुखणे असतील, ते सगळं काही ती नकारात्मकता तो प्रकाश शोषून घेतोय आणि तो प्रवेश करतोय धरती मातेमध्ये. आपल्या जे कोणी मांडी घालून बसले असतील त्यांना पाठीच्या मणक्याच्या शेवटच्या टोकापासून तो जमिनीकडे प्रवास करतोय आणि जे काही चेअरवर बसले असतील त्यांच्या पायामार्फत तो जमिनीमध्ये विलीन होतोय, जमिनीमध्ये प्रवेश करतोय, धरती मातेमध्ये प्रवेश करतोय. हा प्रकाश पूर्ण धरतीच्या आतमध्ये गेलेला आहे, आतमध्ये गेलेला आहे. जिथे ज्वालामुखी आहे तिथेपर्यंत तो पोचलेला आहे आणि तिथे जाऊन तो नष्ट झालेला आहे. जी काही निगेटिव्हिटी त्या प्रकाशाने घेऊन तुमच्या शरीरामधून घेतलेली होती ती सर्व निगेटिव्हिटी धरती मातेमध्ये जाऊन नष्ट झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. आता धरती मातेकडून तुमच्याकडे एनर्जी येत आहे, तो गोल्डन प्रकाश येतोय. तो प्रकाश धरती मातेकडून तुमच्या शरीराकडे प्रवास करतोय आणि तो आपल्या शरीरामध्ये मूलाधार चक्राकडून प्रवेश करून आपल्या पूर्ण शरीराला तो ग्रासून टाकत आहे. त्या प्रकाशाने तुमचं मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र जे पिवळ्या रंगाचं आहे ते आणखीनच तेजस्वी झालेलं आहे. त्याची प्रभा जास्तच तेजस्वी झालेली आहे. तो प्रकाश त्याला ऊर्जा देतोय. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करतोय. आता तो प्रकाश अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्रामध्ये पसरलेला आहे. सर्व आजूबाजूचे अवयव या प्रकाशाने ग्रासून टाकलेले आहेत आणि त्याची पॉझिटिव्हिटी तो त्या सर्व अवयवांना देत आहे. आपल्या सहस्त्रार चक्रामधून हा प्रकाश बाहेर पडलेला आहे आणि त्यानं एक पिरॅमिडचं स्वरूप घेतलेलं आहे. तो पिरॅमिड तुम्हाला तुमच्या सहस्त्रार चक्राच्या वर दिसत आहे. तो गोल्डन कलरचा पिरॅमिड पहा. तो गोल्डन कलरचा पिरॅमिड अँटी क्लॉकवाईज फिरत आहे आणि तो तुमच्या आयुष्यातले सर्व प्रकारचे दोष, सर्व प्रकारच्या अडचणी, मग त्या कार्मिक असू देत, पैशाच्या संदर्भातल्या असू देत, सर्व तो पिरॅमिड एकत्र करून ब्रह्मांडाला देऊन टाकतोय आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी तो नष्ट करतोय, क्लिअर करतोय, स्वच्छ करतोय.
सर्व काही त्या पिरॅमिडला देऊन टाका. तुमचे टेन्शन्स असू देत, पैशाच्या अडचणी असू देत, कोणतेही कोर्ट केसेस असू देत, काहीही तुम्हाला कसलेही टेन्शन्स असू देत, सर्व अडचणी, सर्व सफरिंग त्या पिरॅमिडमध्ये विलीन होतंय, निघून जातंय. तो पिरॅमिड तुमच्या सर्व दुःख, तुमचे सर्व सफरिंग घेऊन काढून घेतोय आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवतोय. सर्व अडचणी त्या पिरॅमिडमध्ये विलीन होऊन गेलेल्या आहेत. आता तो पिरॅमिड क्लॉकवाईज फिरतोय. त्याला क्लॉकवाईज पहा. त्यानं दिलेला सोनेरी रंग तुमच्या पूर्ण आभा मंडलामध्ये पसरलेला आहे. तो पिरॅमिड क्लॉकवाईज फिरतोय, तुमच्या आभा मंडलाला तेजस्वी बनवतोय. तुम्हाला जे काही हवंय ते तुमच्याकडे येतंय. खूप सारं धन, तुम्हाला जितकं हवं तितकं धन तुमच्याकडे येत आहे. तुम्हाला यश हवं आहे ते यश तुमच्याकडे येत आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला समृद्धी हवी आहे ती तुमच्याकडे येत आहे. तुमच्या आरोग्यामध्ये तुम्हाला समृद्धी हवी आहे ते आरोग्य तुम्हाला मिळत आहे. सर्व काही तुमच्याकडं अट्रॅक्ट होतंय. तुम्हाला जी समृद्धी हवी आहे, तुम्हाला जो आनंद हवाय तो तुमच्याकडे येतो. तुम्हाला जितका पैसा हवाय तितका तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही खूप खुश आहात. कारण त्या येणाऱ्या संपत्तीमधून, त्या येणाऱ्या अबंडन्स मधून, प्रॉस्पेरिटी मधून तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांच्यासाठी काही ना काहीतरी करत आहात. तुम्ही खूप खुश आहात. पहा स्वतःला. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य पहा. प्रत्येक क्षण पहा की ज्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना मदत करत आहात, दुसऱ्यांसाठी काहीतरी करत आहात आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळत आहे. प्रत्येक बारीक सारीक गोष्ट पहा. आपण अट्रॅक्ट करतोय प्रॉस्पेरिटीला, पैशाला अट्रॅक्ट करतोय, यशाला अट्रॅक्ट करतोय, आपल्या आनंदाला अट्रॅक्ट करतोय आणि मनात एकच भावना ठेवत आहोत. सगळ्यांचं कल्याण होऊ दे, माझंही कल्याण होऊ दे आणि सर्व जगाचं कल्याण हो. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. हे परमेश्वरा, मला आणि माझ्याशी संबंधित सर्वांना, ह्या जगातल्या प्रत्येक प्राणी मात्रांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. सर्वांचं मंगल होऊ दे, सर्वांचं मंगल होऊ दे, सर्वांचं मंगल होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे. आपल्या ईश्वर गुरूंना समोर बघा, नमस्कार करा. तुमचं आभामंडल बघा. तुमचं आभामंडल पूर्णपणे तेजस्वी झालेलं आहे आणि ते संपूर्ण गोल्डन कलरच्या एनर्जीनं भरलेलं आहे आणि तुमची पूर्ण रूम तुमच्या आभामंडलाने भरून गेलेली आहे. पहा तुमचं आभामंडल. तुम्हाला तुमच्या शरीरावर स्पंदनं जाणवतील आणि ती स्पंदनं तुम्हाला फील होतील, तुम्हाला समजतील की आपल्या शरीरावर काहीतरी स्पंदनं, व्हायब्रेशन्स जाणवत आहेत, की जे हे इंडिकेशन अशाचं आहे की तुमचं आभामंडल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे. आणि त्यानं तुमची पूर्ण रूम भरून गेलेली आहे. ते सोनेरी रंगाचा आभामंडल जाणून घ्या.
ईश्वर गुरूंना नमस्कार करा. दिव्य रेकी शक्तीला नमस्कार करा. थँक्यू म्हणा. एंजल्सना थँक्यू म्हणायचंय. थँक्यू एंजल्स, थँक्यू एंजल्स, थँक्यू एंजल्स. थँक्यू दिव्य रेकी शक्ती. स्वतःच्या आई वडिलांना नमस्कार करा. त्यांचे आभार माना. स्टेफनी ब्रेल यांचे आभार माना. सर्वांचे आभार मानून त्यांना नमस्कार करून हातांचं घर्षण करायचंय आणि हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. नॉर्मलला या. पाणी पिणार तर पाणी प्या. कसं वाटलं? काही आत्ता काही जाणवलं का? नाही. नाही जाणवलं? नाही. ग्राउंडिंग तर झालं का तुमचं? हो. म्हणजे पहिल्यांदा जी मी प्रोसेस घेतली ते तरी हो. झालं व्यवस्थित? हो. तो प्रकाश जमिनीमध्ये गेला? हा. ते जाणवलं. हो. तुमच्या संपूर्ण शरीरातून फिरला? हो. मी सांगत होता त्याप्रमाणे. हो. ओके. तुम्हाला तुमचा ऑरा दिसला? म्हणजे ऑरा दिसला इन द सेन्स मला काय सांगायचं की तुम्हाला ना, तुम्ही असं डोळे असं. बंद केले ना, तुम्हाला असं जाणवेल हो. की असं काहीतरी आजूबाजूला हलतंय. चालतंय. व्हाईट. आपल्या डोक्यात असतं ना, व्हाईट असं क्लिअर हा, असं. लेयर्स जाणवतात आणि त्याचं ना थोडंसं प्रेशर जाणवतं आपल्या बॉडीला. आपण जर अगदी कॉन्सन्ट्रेट केलं तर जाणवतं 100%. हम्म. तर तुम्हाला पण ते आत्ताही लेअर काही नाही नसते. जाणवलं? काय ते? आत्ताही काही नाही जाणवलं? नाही, पण मला एकदम असं सकाळी पण मला एकदम शांत वाटत होतं. आता पण तसं खूप शांत वाटत होतं. हा, खूप म्हणजे शांत आहे. म्हणजे तुमची चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागली आहे. ते त्याला थोडंसं तुमच्या जसं तुम्ही काम करायला लागाल तसं तुम्हाला आणखी शांत वाटायला लागेल. हा, भरपूर असं म्हणजे एकदम रिलॅक्स एकदम असं. हा, मला असं वाटतंय ना हम्म. पूजाताई, म्हणजे मे बी असं पण असतं ना, कधी कधी आपण अट्युनमेंट घेतो पण हम्म. आपल्याला काही जाणवत नाही, कारण आपण खूप साऱ्या म्हणजे काही गोष्टींच्या सफरिंग मध्ये असतो आपण. आणि खूप सारे विचार आपल्या डोक्यात चालू असतात. आपण स्टेबल नसतो. आणि जर का तुमचं मन स्टेबल असेल, म्हणजे आपण त्या दुःखात नसू किंवा जे काही विचार चालू असतात कंटिन्यू त्या चक्रामध्ये जर आपण नसू, तर आपल्याला लवकर त्या एनर्जीज जाणवतात. पण बरोबर. जर का आपण काहीतरी आता समजा मी सकाळपासून काहीतरी खूप टेन्शन मध्ये आणि खूप सारा विचार करतेय, आणि जर मी बसले मेडिटेशनला, तर मला होईल का मेडिटेशन? नाही होणार. म्हणून मी तुम्हाला पहिला नेलं ग्राउंडिंग प्रोसेसला. तुम्हाला आता मी आजपासून एक काम देणार आहे. तुम्ही सगळेजणच करा. ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांनी तर जरूर करा. म्हणजे इच्छा म्हणजे इन द, आता काही जणी आहेत रेकी साधक आहेत जे कर्मा मेडिटेशन करतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. हो. पण तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ असेल, तर रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ग्राउंडिंग करायचं आणि मग तुम्ही मेडिटेशन करायचं. हम्म. ग्राउंडिंग प्रोसेस काय असते? खूप सोपी प्रोसेस असते. तिला काय खूप लांबवावं लागत नाही. फक्त डोळे झाकून बसायचंय तुम्हाला. बसा किंवा चेअरवर बसा किंवा उभारून केलं तरी चालेल.
तुम्हाला फक्त एक प्रकाश येतोय, तुमच्या सहस्त्रार चक्रामधून प्रवेश करतोय, तो पूर्ण तुमच्या प्रत्येक अवयवाजवळ पोहोचतोय, प्रत्येक हाडामधून फिरतोय, तिथे सगळीकडे फिरून तो काय करतोय, सगळं गोळा करून तो खाली जमिनीमध्ये गेलाय. ही प्रोसेस तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर करायचीच आहे. ह्याचे फायदे असे होतील की तुमचं मन स्थिर होईल, मन भटकणार नाही. कारण काय होतं, जी निगेटिव्हिटी आपण आजूबाजूला लोकांच्यात जातो त्यामधून जी काही येते ती आपल्या ऑरामध्ये असते. आणि रात्री झोपताना हम्म. किंवा दिवसभरात आपण विसरतो आपला ऑरा क्लीन करायला किंवा लॉक करायला आपण विसरतो. मग त्यावेळेला काय होतं, हे आपलं मन, त्यामुळं आपल्या मनाला बघा उदास होणं, कधीतरी रडायला येणं, कधीतरी आपल्याला असं वाटतं की मला काही करायचंच नाहीये आता, ह्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये चालू असतात त्याचं रिझन असं असतं की आपल्या ऑरामध्ये दुसऱ्यांची नकारात्मकतेनं एंट्री केलेली असते. आलं का हम्म. लक्षात? तुमची सकारात्मकता दुसऱ्यांची दुसरा जो व्यक्ती असेल तुमच्या समोर येणारा तो खेचून घेतो आणि हम्म. त्याची नकारात्मकता आपल्या ऑरामध्ये प्रवेश करते. आणि मग त्याच्यामुळं हे सगळं काय असेल ते आपल्याला जाणवतं की आपल्याला अनकम्फर्टेबल होतंय, काहीतरी पेनच होतंय, मग मला काहीतरी करावंसंच वाटत नाही, हे सगळं. मग ह्यातनं बाहेर कसं पडायचं? तर रोज सकाळी तुम्ही ज्या वेळेला मेडिटेशनला बसता किंवा संध्याकाळी बसत असाल 7 वाजता देवासमोर, तर पहिली प्रोसेस करायची ती ग्राउंडिंगची प्रोसेस करायची. हम्म. पाणी तर तुम्ही पिताच, पाणी मात्र न चुकता तुम्ही अफर्मेशन देऊन प्या. तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर त्यावेळेला त्याच्यावर चौकुरे सेहेकी चौकुरे टाकून तुम्ही त्याला, किंवा तुम्हाला जो मी आता क्लिअरिंगचा सिम्बॉल शिकवला ना त्या हम्म. ह्याच्यामध्ये मणिरेकीच्या असं. ग्रँडमास्टर मध्ये, तर तो सिम्बॉल त्याच्यावर टाकायचा आणि म्हणायचं की माझ्या मनातली जे काही गोंधळ असेल तो पूर्ण निघून जातोय ह्या पाण्याच्या एनर्जीमुळं. माझ्या मनामध्ये जो काही निगेटिव्हिटी आहे, जी नकारात्मकता आहे, ती संपूर्ण निघून जाते. कारण तुम्ही ह्या पाण्याचा सीप जसा जसा प्याल तसा तसं ती निगेटिव्हिटी काय होईल, निघून जाईल. निघून जाईल. हे तुम्हाला तर करायचंच आहे. मग ग्राउंडिंग करायचं, ग्राउंडिंग झालं की मेडिटेशन करायचं. मग ते कोणतंही असू दे. तुम्ही गोल्डन ट्रीचं आपण आता घेणार आहे पुढच्या माझ्यामध्ये 3 दिवस, 3 मेडिटेशन होतील तुमचे. एक दिवस गोल्डन ट्रीचं करून घेईल, एक दिवस अजून एक मोठं मेडिटेशन राहिलंय की जे सगळ्यांच्या सिम्बल ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन असतं. म्हणजे ते ऍक्टिव्हेट होतात सिम्बल्स तुमचे सगळे. तर ते ऍक्टिव्हेशनचं मेडिटेशन मी आज नाही घेतलेलं आहे कारण शुभांगी मॅडमचा पण शक्तिपात राहिलाय. तर मी तुमचं ते ऍक्टिव्हेशन करून घेईल पुढच्या ह्याला, रविवारी. अच्छा. तर तुम्हाला ते असे 3 मेडिटेशन तुमचे पुढच्या वेळेला होतील. आजचं मेडिटेशन तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे, कारण पिरॅमिड इमॅजिन करून, मी तरी थोडंसं मोठं घेतलं, तुम्हाला इतकं मोठं घ्यायची गरज नाहीये. तुम्ही ज्या वेळेला एखादी बॅच घेणार असाल किंवा कुणाचं जर हिलिंग करणार असाल, ती व्यक्ती तुमच्याकडे येणार असेल तर काय करायचं, त्या व्यक्तीला डोळे झाकून बसवायचं, त्या व्यक्तीला सांगायचं की तुझ्या सहस्त्रार चक्राच्या वर पिरॅमिड इमॅजिन करायचं आहे. पहिलं ग्राउंडिंग करून घ्यायचं, मग पिरॅमिड इमॅजिन करायला सांगायचा, आणि तो पिरॅमिड अँटी क्लॉकवाईज फिरतोय आणि तो तुमच्यातली संपूर्ण नकारात्मकता खेचून घेतोय. मग ती पैशाची असू दे, आरोग्याची असू दे, किंवा आणि कोणत्याही प्रकारची असू दे. त्यांच्या मनाला त्यांनी जर तुमच्याशी शेअर केलं असेल तर ते पण तुम्ही त्यात मेन्शन करू शकता तुमच्या मेडिटेशनमध्ये. तर हे सगळं त्यामध्ये घालून तुम्हाला तो पिरॅमिड अपोजिट फिरतोय आणि त्या सगळी नकारात्मकता निघून काढून घेतोय, हे करायचं. त्याच्यानंतर पुन्हा तो पिरॅमिड, तुम्हाला जर इच्छा असेल, वेळ असेल तर ठीक आहे 10 मिनिटं ते घ्या, नसेल तर वेळ असेल तर मग तो परत त्याला क्लॉकवाईज फिरवा, त्याची पूर्ण आभा पूर्ण शरीरावर पसरू दे आणि त्या पिरॅमिडमध्ये तुम्हाला स्वतःला बघायचंय. तुम्हाला त्या पिरॅमिडचे रंग तुम्ही कोणत्याही प्रकारचा बदलू शकता. तुम्ही शांततेसाठी व्हाईट कलर वापरू शकता. तुम्हाला एखादा माणूस जर का खूप सारा मनानं डिस्टर्ब आहे, चंचल आहे, त्याला कळत नाहीये काय करायचं, तर त्या पिरॅमिडचा कलर कोणता घ्यायचा, पांढरा रंग घ्यायचा, कारण पांढरा हा शांततेचा कलर आहे. जर एखादा हम्म. जर बॉडी पार्ट दुखत असेल
पेन होत असेल, डोकं दुखतंय, काहीतरी दुखतंय किंवा शरीरामध्ये त्रास आहे, तर तुम्हाला तो पिरामिड ग्रीन कलरचा बघायचा आहे. जर का तुम्हाला पैशाची समृद्धी हवी आहे, समजा तुम्ही मेडिटेशनला ट्री नाही तुम्ही इमॅजिन केला, इट्स ओके. तुम्ही पिरॅमिड इमॅजिन करा. पिरॅमिड गोल्डन कलरचा इमॅजिन करायचा, तुमच्या सहस्त्रार चक्रावर आलाय, त्याच्यातून गोल्डन एनर्जी येते आणि त्याच्यामध्ये तुम्ही धन, संपत्ती, तुम्हाला काय लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचं हे त्याच्यात बघायचं. करू शकतो. हा. आलं लक्षात? तुम्ही पर्पल कलरचा पिरॅमिड तुम्ही इमॅजिन करू शकता तुमची इंट्युशन पॉवर वाढवण्यासाठी, म्हणजे अंतर्ज्ञानाची क्षमता वाढवण्यासाठी. तुमच्या शरीराला कधी कधी आपल्याला बघा थकल्यासारखं होतं, तर तुम्ही 1 मिनिट शांत बसलात आणि तो पर्पल कलरचा पिरॅमिड जर तुम्ही डोक्यावर पाहिलात आणि तो तुम्हाला एनर्जी देतोय अशी इमॅजिनेशन केलं, तर तुम्हाला एनर्जी मिळते. हा, हा. हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे कलर्स वापरा. तुम्हाला हे सगळं एवढ्या डिटेलमध्ये, मी हा मास्टर क्लास असल्यामुळे तुम्हाला हे सगळं मी डिटेलमध्ये सांगतेय. जर का तुम्हाला आणखी काही आठवलं तर ते लिहून ठेवा आणि मला प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला त्याचे आन्सर्स मिळेल. चालेल. ओके. तुम्ही मास्टर क्लासमध्ये आहात, सो तुम्हाला ग्रँड मास्टर व्हायचं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींच्या शंका पण येणार आहेत, तर त्या शंका विचारून स्वतःच्या शंकांचं निरसन करून घ्या. स्वतःचे काहीतरी प्लॅन बनवायला सुरू करा, की जेणेकरून तुम्ही शेवटच्या दिवशी मला तुमचे प्लॅनिंग सांगाल की तुम्ही काय करणार आहात. तुम्ही दुसऱ्याला अटॅचमेंट देत असताना तुम्ही काय करणार आहे. आपण शेवटच्या दिवशी बरंचसं थोडंसं मोठं सत्र घेणार आहे, की म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय कळालंय काय नाही, तुम्हाला अटॅचमेंटची प्रोसेस कळाली का नाही, हे सगळं आपण त्या दिवशी डिस्कस करणार आहे. आणि त्या दिवशी तुम्हाला मला सांगता आलं पाहिजे की तुम्हाला समजा जर का अटॅचमेंट द्यायची आहे एखाद्याला, तर तर ती तुम्ही कशी द्याल. मनी हम्म, हम्म. रेंजची. तुम्हाला एखाद्याचं एक क्लायंट तुमच्याकडे असं आलं की नाही, माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, माझ्याकडे पैशाचे असे पैसे अडकलेत, तसे पैसे अडकलेत, किंवा काहीही लोनचं कर्जबाजारीपणाचं असू दे, कट क्लिअर डिलीट, तर असं काहीही जर असलं तर तुम्ही त्याला कशी ट्रीटमेंट द्या, हे तुम्ही माझ्याशी डिस्कस करायचंय. सो तुम्ही असं समजू नका की मी तुम्हाला रोज काही स्टडी देत नाहीये म्हणजे आम्हाला काही स्टडी नाहीये. स्टडी आहे तुम्हाला, सो तुम्हाला स्टडी करायचा आहे, तुमचे प्लॅन करायचे आहेत. तुम्हाला क्लास घ्यायचे असतील तर त्याप्रमाणे प्लॅन आउट करायचं आहे. आणि तुमच्या प्रयत्न करायचा आहे की 6 महिन्यामध्ये तुमच्या ओळखी वाढतील. तुमच्या व्हॉट्सअपवर तो हिलिंगचे हम्म. व्यक्ती, म्हणजे हिलिंग करण्यासाठी तुमची आयडेंटिटी तयार होईल. किंवा तुम्ही क्लास घेणार असाल तर मग ते लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्ही घेणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही त्या क्लासला वेगळं नाव द्या. त्याप्रमाणे तुम्ही वर्क करायला सुरू करा. मग आपण शेवटच्या दिवशी तुमचे प्रश्न निघतील, त्या दिवशी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पूर्ण ऍडव्हर्टाईज तयार होण्यापासून सगळं मी तुम्हाला त्यावेळेला गाईड करेन. ओके. ओके. सो तुम्हाला ते करायचंय आणि शोधायचंय, स्टडी करत राहायचंय, बघा वेगवेगळ्या गोष्टी, आणि मग म्हणजे तुम्हाला मला प्रश्न विचारायला सोपे जात. आलं लक्षात? अजून काय शंका आहे? नाही? नाही. ओके. आणि तुम्ही आता उद्या काय करायचंय, पूजा मॅडम, तुम्ही सकाळी जेव्हा मेडिटेशनला बसाल त्यावेळेला तुम्ही तुमच्या हातावर तुमच्या पूर्ण सगळ्या 7 चक्रांच्या वर हम्म, हम्म. प्रत्येक ठिकाणी डॉलर काढायचा, आणि हे जे मी तुम्हाला सिम्बॉल शिकवलेत ना, डॉलर, युरो, रुपीज, हा, हा, हा. मॅनिफेस्टेशन, तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक चक्रावर डॉलर काढला तर तुम्हाला 7 चक्रांवर काढायचा आहे. युरो हा, हा. काढला 7 चक्रांवर काढायचा आहे. ओके. आणि पाम चक्रावर काय करायचं, डॉलर, युरो आणि कुठला सांगितला, रुपीज, हे सिंबल हम्म. तुमच्या सगळ्या पूर्ण 7 चक्रावर काढायचे आहेत. ओके. पण ओके. पामचक्रावर काढताना तुम्ही काय करायचं, पामचक्रावर जेवढे मी तुम्हाला डॉलर पासून शेवटपर्यंत सिम्बॉल शिकवलेत ते सगळे काढायचे आहेत पामचक्रावर. ओके. आणि चार्ज हील माय पामचक्रा म्हणायचंय आणि इमॅजिन करायचंय की ती एनर्जी तुमच्या हातामध्ये येते. येते. हा. काय ते इमॅजिन जाणवतं. करायचंय आपल्याला की ती एनर्जी तुमच्या हातामध्ये येते. साधारण 20 वेळा हात राऊंड फिरवायचा प्रयत्न करा. ती एनर्जी हो. जाणवतीये का बघा. आणि जर हे तुम्ही केलं नाहीत, हे तुम्हाला तुम्हाला आता आजपासून तुम्हाला 4-5 दिवस मिळत आहेत, तर हे तुम्हाला रेग्युलर करायचंय. तुम्हाला एनर्जी जाणवते की नाही बघायचंय. त्याच्यानंतर आपलं चालेल. मेडिटेशन असणार आहे मोठंवालं, त्यामुळं मग तुम्हाला त्यात ते सगळं ऑटोमॅटिकली तुमचं अट्यून होऊन जातात सगळे सिम्बॉल तुम्हाला. ओके. पण तुम्हाला हे करायचंय. आपण जसा डॉलर ऍक्टिव्हेट केला की नाही, युरो ऍक्टिव्हेट केलं, हम्म.
तर आता हो. आपल्याला काय करायचंय, आपण ग्रँड मास्टरला आहे. तर आपण ग्रँड मास्टरला हं. आहोत, तर तुम्हाला ते सगळे सिम्बॉल त्याच्यावर इमॅजिन करायचे. म्हणजे डॉलर सिम्बॉल तुमच्या हातावर येत आहे, युरो सिम्बॉल तुमच्या हातावर येत आहे, परत कुठला रुपीज सिम्बॉल हातावर येत आहे, वसुधा येत आहे, तो क्लिअरिंगचा आहे, ग्रॅटिट्यूडचा हं. आहे. सगळे सिम्बॉल तुमच्या हातामध्ये येत आहेत. ऑलरेडी आम्ही हे सकाळी तुम्हाला सगळे दिलेले असतात. हो, हो. तुमच्या हातावर आम्ही ड्रॉ केलेले असतात, तुमच्या सहस्त्रार चक्राला दिलेले असतात. तर तुम्हाला काय करायचंय, त्यांना फक्त ऍक्टिव्हेट करायचं काम करायचंय. तुम्हाला हे 5 दिवस मिळत आहेत, 4-5 दिवस मिळतात. आज बुधवार, नाही आज मंगळवार, सॉरी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार. शनिवार, रविवार, बरोबर 5 दिवस आहेत. तुम्हाला रोज ठीक आहे. सकाळी हे कंपल्सरी करायचंच आहे. बाकीचं मेडिटेशन एखादं कमी करा, पण हे करायचंय तुम्हाला. चालेल. ग्राउंडिंग करायचं आणि हे करायचं, हे 2 कामं ठीक तुम्ही आहे. करायची. ओके, मी शुभांगी तसं 10 मॅडम वेळा तुम्हालाही करायचं. करायची आहे. उद्या तुमचा गुरुवारी अटेंडमेंट झाल्यावर तुम्हालाही हे करायचं आहे. हा, उद्या बुधवार आहे, मग उद्या आहे का परवा आहे माझं अपॉइंटमेंट? गुरुवारी सकाळी. बरं बरं, चालेल चालेल. मला टाइम तुम्ही तुमच्या काय तुमच्या ह्याच्याप्रमाणे मला टाइम सांगाल. आज आज आम्ही पूजा मॅडमचं 7 वाजता केलं. तुमचं मला तुम्ही टाइम हा, सांगा. मला पण चालेल, 7, 7, 7:30 चालेल मला. ओके. मेडिटेशन केलं का तुम्ही? हो, मेडिटेशन. केलं केलं. गाडीत आहे. केलं केलं. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चालेल. ओके. हं, ठीक आहे. चला मग. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर तुम्ही आज माझ्याकडून जे अटॅचमेंट घेतली, जे मेडिटेशन केलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. पूर्ण 5 दिवस छानपैकी स्टडी करायचा आहे आणि रविवारी आपण पुन्हा भेटणार आहोत. थँक्यू, थँक्यू सो मच. रविवारी 3 वाजता.